तुम्ही सगळ्यांची काळजी घेता, पण स्वतःची कधी घेतली आहे का? सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणता, पण रात्री एकटं असताना शांतपणे रडता का? लोकांना वाटतं तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, पण आतून मात्र तुम्ही थकून गेलात. जर या प्रश्नांपैकी एक जरी प्रश्न तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण बोलणार आहोत त्या जखमांबद्दल ज्या शरीरावर दिसत नाही, पण मनावर खोल उमटलेल्या असतात. नमस्कार, मी कविता. काउन्सिलिंग कॉर्नर विथ कवितामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा विषय प्रत्येक महिलेसाठी आहे. आई, पत्नी, मुलगी, बहीण किंवा करिअर सांभाळणारी स्त्री. कारण अनेक महिला स्वतःच्या भावनांना शेवटी ठेवतात. आज आपण समजून घेणार आहोत इमोशनल हिलिंग म्हणजे काय, महिलांना भावनिक थकवा का जाणवतो आणि हिलिंगची सुरुवात कशी करावी. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या सकारात्मक प्रवासाला. सर्वात आधी आपण जाणून घेऊया इमोशनल हिलिंग म्हणजे काय. हिलिंग म्हणजे जे घडलं ते विसरणं नाही. हिलिंग म्हणजे त्या अनुभवांनी तुमच्यावर नियंत्रण ठेवणं थांबवणं. तुम्ही पुन्हा शांतपणे हसू शकणं, स्वतःवर विश्वास ठेवणं आणि गिल्टशिवाय जगायला शिकणं. हिलिंग ही एक प्रोसेस आहे आणि प्रत्येक प्रोसेसला थोडा वेळ द्यावाच लागतो. आता आपण जाणून घेऊया महिला इमोशनल पेन का दाबून ठेवतात. अनेक महिलांना लहानपणापासून शिकवलं जातं, सगळ्यांना सांभाळ, जास्त बोलू नकोस, रडू नकोस, स्वतःपेक्षा घर महत्त्वाचं. आणि मग हळूहळू त्या स्वतःच्या भावना बाजूला ठेवतात आणि मग वर्षानुवर्षे स्ट्रेस, एन्झायटी, ओव्हर थिंकिंग, लो सेल्फ एस्टीम यांचा भार वाढत जातो. हिलिंगची 5 प्रॅक्टिकल स्टेप्स. स्वतःच्या भावनांना नाव द्या. स्वतःला विचारा, मी नेमकं काय अनुभवत आहे. दुःख, राग, भीती, एकटेपणा. भावना ओळखणं म्हणजेच हिलिंगची पहिली पायरी आहे. गिल्ट सोडा. स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे सेल्फिश असणं नाही, तो एक सेल्फ केअरचा भाग आहे. हेल्दी बाउंड्रीज तयार करा. प्रत्येक विनंतीला हो म्हणणं जरुरी नसतं. कधी कधी नाही म्हणणं हे सुद्धा स्वतःवरचं प्रेमच असतं. स्वतःशी प्रेमाने बोला. दररोज आरशात बघून स्वतःला सांगा, मी पुरेशी आहे, मी प्रेमासाठी पात्र आहे आणि मी हिलिंगच्या सुंदर प्रवासात आहे. मदत मागायला अजिबात घाबरू नका. कधी मित्रमैत्रिणी, कधी कुटुंब आणि गरज वाटली तर प्रोफेशनल काउन्सिलर. मदत मागणं म्हणजे कमजोरी नाही, तर ती धैर्याची खूण आहे. आता डोळे अलगद बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मी शेवटचं स्वतःसाठी काय केलं होतं. मी स्वतःशी जसं इतरांशी बोलते तसं प्रेमाने बोलते का. प्रिय महिलांनो, तुमची किंमत तुम्ही किती सहन करता यावर ठरत नाही, ती ठरते तुम्ही स्वतःवर किती प्रेम करता यावर. हिलिंग म्हणजे एका दिवसात घडणारी गोष्ट नाही, ती स्वतःला पुन्हा निवडण्याचा सुंदर प्रवास आहे. आज एक छोटासा निर्णय घ्या आणि स्वतःला प्राधान्य द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काउन्सिलिंग कॉर्नर विथ कविताला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा, आजपासून मी स्वतःलाही महत्त्व देईन. कारण हिलिंगची सुरुवात स्वतःला स्वीकारण्यापासून होते. मी कविता. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर भरभरून प्रेम करा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.